ना सापडायला खूप इझी गेलं. काय खायचं? तसा माझा नवरा म्हणतोय की तुला एकच ड्रेस लय. मम्मी मम्मी हाय, नमस्कार. तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही? मजेतच असणार. आम्ही सुद्धा खूप मजेत आहे. तसं तर बाबूचा बड्डे झाला. मला मेन म्हणजे बड्डेचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता लॉंगमध्ये. बट तेव्हा तो एवढा बिमार पडला, सर्दी, त्याला कफ वगैरे झाला होता. पण त्यामुळे माझा ना शूट करणंच झाला नाही. तर मी शॉर्टमध्येच तुमच्यासोबत थोड्याफार क्लिप शेअर करेन आहे. आणि खरंच खूप मोठं नुकसान होता होता माझं वाचलं आज. काय होतं ना ते मी तुम्हाला पुढे सांगते. त्यांना म्हटले तर ते बोलले की आता जाऊ दे ना, ठीक आहे ना, हरपलं हरपलं, मग आता बघूया नंतर. एवढं काय त्यावर विचार करणार, आणि विचार करून ते काय रिटर्न येणार वगैरे असं काही. आता माणसांना तर एवढं काही वाटत नाही. बट आपल्याला एकदम असं एकदम हरपल्यासारखं आणि एकदम खूपच वाईट वाटत होतं मला. असो, त्यानंतर म्हटलं चला मग कामाला लागले, तर झाडता झाडता मला कॉट खाली सापडलं. मी खूप खुश झाले. पूर्ण इयरिंग सेम हे इयरिंग या टाईपचं इयरिंग डायरेक्ट हरवता हरवता वाचलं. सिरियसली म्हणजे समजलंच नाही मला ते कसं पडलं आणि कुठे पडलं म्हणून. जवळपास नाही आज तरी पण त्याची किंमत भरपूर आहे. म्हणजे दोन्ही माझे 3 ग्रॅमचे, तर एकची किंमत ही 1.5 ग्रॅमची झाली ना. तर आजच्या रेटनुसार 1.5 ग्रॅमची किंमत किती हे तर तुम्हाला माहीतच आहे. बरं झालं ते माझं सापडलं खरंच. मी एवढी हायपर झाली होती, मला वाटलं ना सिरियसली गेला आता हरपून. म्हटले बाहेर वगैरे जर कुठं पडला असेल ना तर ते सापडणं पॉसिबल नव्हतं. पण थँकफुली ते ना घरातच पडलं होतं, त्यामुळे ना सापडायला खूप इझी गेलं. आणि बघू शकता गोल्डचे, सिरियसली आज गोल्डचं काही घ्यायचं म्हणलं तर पॉसिबलच नाहीये. बाय द वे, मी हा जे ड्रेस वेअर केलाय ना, याची लिंक मी अगोदरच्या ब्लॉगमध्ये दिलीच आहे. आणि तुम्ही जर आपला शॉपिंगचा हॉल आणि नाईट ड्रेसचा हॉलचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्की ते चेक करा. मी फुल साईज मध्ये किती सुंदर असा दिसतो. आणि मग सर्व ते 3 ड्रेस म्हणल्या ना हा खूप आवडतो, तर जास्त करून मी हाच वेअर करते सध्या. तसा माझा नवरा म्हणतोय की तुला एक ड्रेस खूप आवडला म्हणून काय तोच घालती का? बट सिरियसली खूपच छान आहे. 3:45 झाले आणि अजून बाबू झोपलेला आहे. मी त्याला जवळपास 1ला झोपी घातलं होतं. आणि आता तो काही उठत नाहीये, त्याला अजून झोपायचंय. बट तो रात्री झोपणार नाही म्हणून मी लाईट लावते. एवढा पाऊस झाला असून आम्हाला फॅन लागतो. आणि हे बघा, आम्ही पूर्ण नंगो होऊन झोपेले, पण तरी सुद्धा फॅन लागतो. उठा उठा. आले, उठा उठा उठा. नाटकी बाई. उठ ना मा शोनू. ना सर्वात महत्वाचं, तुम्हाला जर तुमच्या घरात कोणतंही डेकोरेशन करायचं असेल ना, तर डबल टेप ना हे अजिबात राहत नाही. त्याच्या सोबत अरेंज केली ना मी, ती तुमच्यासोबत शेअर करते. आणि ह्या क्लिप घ्यायला अजिबात विसरू नका. म्हणून येतो नट म्हणून, आणि त्याला आपण असं ते दोरी वगैरे बांधून अटॅच केलं ना की ते अजिबात पडत नाही. हे बघा, कितीही ओढा याला, कितीही ओढा काही करा, ते अजिबात पडत नाही. म्हणून हे तुम्ही नक्की करा. काय खायचं बाळा? काय खायचं? बाबू मम खाणार. काय खाणार बाबू? खा मग. का पाहिजे आता? मोबाईल पाहिजे का? तसं खा ना. आम्हाला मोबाईल नसल्याशिवाय आम्ही जेवणच करू शकत नाही. बट काय करणार आता, जेवण करणं इम्पॉर्टंट आहे ना, मग द्यावं लागतो मोबाईल. मम खा. व्हेरी गुड. मला असं वाटतं की माझे साईड इफेक्ट आहे. कारण तो जेव्हा पोटात होता ना, तेव्हा माझं असं होतं की मोबाईल लावायचा, सकाळचं जेवण करायचं, मोबाईल लावायचा, दुपारचं जेवण करायचं, मोबाईल लावायचा, संध्याकाळचं जेवण करायचं, झोपताना सुद्धा मोबाईल लावायचा. आय थिंक हे त्याचे साईड इफेक्ट आहे. आता आज आहे संडे. आज एक तर आमच्या इथे चिकन, नाही तर मटन, नाही तर अंडी, असला काही प्लॅन असणार आहे. आता बाबूचे पप्पा केव्हा येते आणि केव्हा आमचं ठरतं हे तर काही माहित नाहीये. तर मी प्रिपरेशन करून ठेवते. आता बाबूसाठी एका साईडने खिचडी लावून देते आणि एका साईडला कांदा, टोमॅटो आणि मसाला आपला परतून घेते, जेणेकरून मग वेळेवर जे पण ठरण त्याला तर मसाला लागणारच आहे त्यासाठी.
तर आम्ही ना बाहेर गेलो होतो. थोडं बाबूला राऊंड वगैरे मारून आणलं की ते खूप फ्रेश राहतं त्यासाठी. आणि जस्ट घरी आले आणि इकडे हे आपलं पोळीचं पीठ, कारण मी पोळी खाते त्यामुळं हे आपलं ज्वारीचं पीठ यांच्यासाठी भाकर टाकायची. बाहेर गेलो होतो तर बाबूला राऊंड मारायचं ना, म्हटलं चला थोडंसं लॉंग ड्राईव्ह सुद्धा होईना आपला. तसंच येता येता बाबूसाठी काही बेकरीहून सामान आणलं आणि हा पेढा ना आम्हाला खूप आवडतो. मम्मी मम्मी काका काका नाही पप्पा आम्ही पप्पाला काका म्हणतोय कवा कवा. मग मम्मी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सांगायला मला अजिबात विसरू नका आणि भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.